क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर आयोजित डिअर जिंदगी सोहळा उत्साहात. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कर्करोगावर मात करून नव्या उमेदीने जीवन जगणाऱ्या योद्धांच्या जिद्दीचा, धैर्याचा आणि जीवन प्रेमाचा गौरव करणारा विशेष सोहळा क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्व त्यांनी खरंच कॅन्सरवर मात करून आज उपस्थित झाले या सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांना माहिती आहे तुम्ही ते सगळं पाहिलंय, अनुभवलंय, तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीने पण अनुभवलंय. कॅन्सर हा शब्दाचं नाव ऐकलंच तर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते, बरोबर का? तुमच्या सगळ्यांचा पहिला अनुभव तोच आहे. परंतु म्हणजे जर कॅन्सरचा विचार केला आपण तर हा फक्त मेडिको सर्जिकल इश्यू नसून हा एक सायकोलॉजिकल फॅक्टर खूप मोठा रोल यात प्ले करतो. जसं डॉक्टर अक्षय यांनी सांगितलं की ही फाईट होत असताना या आपण सगळ्यांनी जे मनोधैर्य दाखवलं, जे धाडस दाखवलं आणि जे इन्स्पायरिंग जर्नी आमच्या सगळ्यांना दाखवली, त्यासाठी सगळ्या तुमच्या परिवाराचे खूप खूप अभिनंदन. कारण तुमची जर्नी ही दुसऱ्यांना इन्स्पायर करते. कॅन्सरचा लढा हा फक्त एक वैयक्तिक लढा नाही, यासोबत तुमची फॅमिली पण सफर होत असते. एखाद्याच्या घरात कॅन्सर असेल तर त्याची काय परिस्थिती आहे त्या घरातल्यांना माहीत असते. त्याच्यामुळे या सगळ्यामध्ये तुमच्या फॅमिलीने तुम्हाला नक्कीच खूप चांगला सपोर्ट दिला असेल आणि त्याच आधारावर आज सगळे तुम्ही इथे जमा झालेला आहात. कॅन्सर बद्दल दोन गोष्टी मला अजून सांगायच्यात. एक, बऱ्यापैकी सगळ्याच कॅन्सरमध्ये जर अर्ली डिटेक्शन हे जर झालं तर त्याची ट्रीटमेंट चांगली करता येते. आपल्या सगळ्यांना अनुभव असेल की आपल्याला एक सवय असते की दुखणं अंगावर काढणं. तर ऍक्च्युली आजच्या ह्याच्यात तुम्ही सगळ्यांना हाच मेसेज दिला पाहिजे की कोणतंही दुखणं असेल ते अंगावर काढू नका. एखादी छोटी गोष्ट कधी मोठी होईल याची सांगता येत नाही. आपली सगळी संपत्ती एका साईडला आणि आपलं शरीर एका साईडला आहे. जे काय आपण करतोय ते आपल्या शरीरासाठी करतोय. त्याच्यामुळे कोणतंही दुखणं अंगावर काढू नका. जेवढ्या अर्ली डायग्नोस कुठलाही आजार होईल, कॅन्सर असेल इतर कोणताही आजार, जेवढ्या लवकर डायग्नोस होईल त्याची चांगली ट्रीटमेंट आपल्याला करता येईल आणि त्याचे रिझल्ट आणि प्रोग्नोसिस खूप चांगले असतील. यावेळी बोलताना क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर डॉक्टर अक्षय शिवचंद म्हणाले, नमस्कार तरी म्हणा. सो आता बरीच कदाचित 9 वर्ष झालं कोल्हापूरमध्ये ॲज अ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळेला तुम्ही या ना त्या हॉस्पिटलचा घटक म्हणून मला बघितलं असेल. परंतु क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर याची स्थापना ऑक्टोबरमध्ये उद्घाटन वगैरे झालं आणि एक काय असतं, एक स्वतःचं हॉस्पिटल किंवा स्वतःचं कॅन्सर डे केअर सेंटर रन करत असताना बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांची साथ लाभत असते. आता जसं मगाशी मॅडम म्हणाल्या, आमच्या सुविज्ञ पत्नी डॉक्टर अमृता हिची मला साथ लाभलीच, पण बाकीचाही स्टाफ आहे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरचा जो अविरत पेशंटना एक चांगल्या प्रकारची सर्व्हिस देण्यासाठी झटत असतो. सो आज इथे उपस्थित सर्व कॅन्सर योद्धे, त्यांचे कुटुंबीय, माझे सहकारी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि मान्यवरांना माझा मनपूर्वक नमस्कार. सो आजचा दिवस केवळ एका कार्यक्रमाचा दिवस नाहीये, तर हा आशेचा, जिद्दीचा आणि आयुष्याचा उत्सव आहे. तुम्ही जर बघितलं नाव डिअर जिंदगी आणि शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं मंगेश माडगावकर म्हणून गेले. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपण एका अशा आजाराशी लढा दिलेला आहे, तो लढा जिंकलेला आहे, काही जण लढत आहेत. तर सर्वांना माहिती आहे की कॅन्सर हा शब्द जरी ऐकला तरी मनात एक भीतीची भावना तयार होते. बऱ्याच वेळेला पेशंट्स जेव्हा माझ्या ओपीडीमध्ये येतात तेव्हा बऱ्याच वेळेला चेहऱ्यावरचे भाव, प्रश्नचिन्ह असतं की आता माझं कसं होणार, माझ्या जबाबदाऱ्या बाकी आहेत अजून,
माझ्या मुलांची शिक्षणं व्हायची आहेत, त्यांची लग्न व्हायची आहेत, नातवंडांचं तोंड बघायचं आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, कुठेतरी काहीतरी चालू केलं असतं, घर बांधायचं आहे, शिक्षण करायचं आहे. सो बऱ्याच असे प्रश्न असतात की त्याचं उत्तर काय. आणि बऱ्याच वेळेला अशा भेदरलेल्या अवस्थेत जेव्हा पेशंट एक डॉक्टरकडे येतो, तर मला असं सांगावंसं वाटतं की डॉक्टर पेक्षाही एक त्या फॅमिलीचा किंवा कुटुंबाचा घटक म्हणून जेव्हा आपण एखाद्या पेशंटला ट्रीटमेंट देतो किंवा ट्रीट करतो, तेव्हा एक आपल्याच फॅमिलीचा घटक आहे आणि त्याला आपण कशी हेल्प केली पाहिजे किंवा कसं हेल्प करून त्यातून बाहेर काढलं पाहिजे. सो या गोष्टीवरती आतापर्यंत जे काम आहे ते होत आहे आणि मला आनंद वाटतो की हे सर्व चेहरे बघितल्यानंतर म्हणजे म्हणतात ना, मोटिवेशन पिल माझी कोणती आहे, तर माझी मोटिवेशन पिल तुम्ही सगळ्या. कार्यक्रमात कर्करोगावर मात करून नव्या उमेदीने जीवन जगणाऱ्या योद्ध्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.